भोग या कादंबरीच्या संदर्भाने आपण काही चर्चा करीत होतो। या कादंबरीचा जो आतापर्यंतचा भाग पाहिला तो आपण पाहिला की तायप्पा हा प्रचंड आजारी आहे। त्याला दवाखान्यात नेऊन आणल्या जातं आणि तिथून आणून त्याला तानू सुतारणीकडे नेल्या जातं। तानू सुतारीण म्हणते तरी आपण त्याला इंचनाळला शेवंताकडे घेऊन जाऊयात आणि म्हणून शेवंताकडे नेण्यासाठी त्याची तयारी चालू आहे। आता शेवंताच्या दारातलं महात्म्य ती मोठं पुढं काढू शकते। तिला या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे आणि म्हणून तायप्पाला कल्लवा सकाळीच लवकर ती उठते। पहिल्या कोंबड्याला कल्लवाला जाग आली। पहाटे कोंबडा ओरडायचा, आरवत असायचा, तेव्हा कल्लवाला जाग आली आणि अंग आंबल्यागत झालतं। त्यामुळं काय केलं तरी उठवना तिनं कशी बशी अंगावरची वाकळ बाजूला सारली। त्या कुशीवरनं त्या कुशीवर वळतच तिनं पाय ताणलं। डोळं उघडण्याचा प्रयत्न करून डोळा काय उघडायला तयार नव्हता। त्यानं 3 हात लांब करूनच उशाची काडी पेटी हुडकली तिनं आणि जडावलेल्या हातानं तिनं दिवा पेटवला। तायप्पाच्या अंतरुणाकडे बघितलं, तो गाढ झोपला। अंगातला आळस जाईपर्यंत जरासं पडावं म्हणून तिनं डोळं मिटलं, कारण तिला पापण्या भलत्याच जड झालत्या। तिला वाटलं की असा जर डोळा लागला तर उजडेपर्यंत आपल्याला जाग काही यायची नाही, म्हणून ती उठली। बाहेर अंधार होता, थोडंसं आता तांबडं फुटू लागलं आणि हाताची बोटं कडकडून तिनं मोडली। हातात दिवा घेऊन मधल्या घरात आली। अक्कावाच्या पांगावरचं पांघरून टाकून तिनं उघडलं आणि बायका माणसानं असं पडणं तिला काय बरं वाटलं नाही। पायशाला पडलेली वाकळ अक्कावाच्या तिनं ती उडी पडली ती जरा। मग शेजारी झोपलेल्या बाळ्याच्या आणि अंजीच्या अंगावरची वाकळ सरळ करून ती आतल्या सोप्याला चुलीजवळ गेली। तिच्या घरातली लेकरं मांजरानं चुलीतल्या सगळे राख बाहेर पसरली। ती राका असं ते म्हणतात तिकडे। मांजराला शिवी हसडतच तिनं सातोळा घेतला आणि फाटक्या सुपात तिनं ती राख भरली, चुलीला पोत्रा दिला। हे सगळी तयारी तिनं केलेली। थोडंसं गौऱ्यावर रॉकेट टाकलं, चूल पेटवली आणि अक्कावाच्या ध्यानातच काय येईना तशी कल्लवा त्याच्यावर खेकसली। तिला उठवलं, आज म्हणली उठ लवकर, आवरून जायला आपल्याला टाइम होतय। मग अक्कावा देखील उठली आणि तिनं उठून सगळी तयारी करायला सुरुवात केली। हे कल्लवाचं सगळं तयारी करणं, थोडंसं सुपामध्ये तिनं डाळ टाकून पकडायला घेतली। अक्कावाच्या पाण्याचा तांब्या घेतला आणि ती न्हाणीकडे वळली। त्या दोघींनी आटपायला लागलं। इंचनाळला जायचं नाही का अजून असं ती सांगते। त्या तुक्याला कोण उठून आणणार? कल्लवाच्या ठिसक्यानं थोरला झटक्यासरशी जागा झाला, तिचा नवरा। त्यानं भित्तीला टेकूनच बसतच चिलमीला हात घातला। चिलमीत कोंबलेली छापी बाहेर काढतच त्यानं कल्लवाला विचारलं, तायप्पा उठलाय का? ती म्हणते, आता उठल की, त्याला आंघोळ घालते। असं सगळं तयारी करून निघालेत, तोपर्यंत उजाडलं। गाडी घ्यायची, तुकाची गाडी। त्या गाडीमध्ये सगळं सामान टाकायचंय, कडबा टाकायचा बैलांना खायला। तुका मोहित्याची ती गाडी दारात आली। तुका मोहित्यानं गाडीतनं उतरून घरात आला तशी अक्कावा चहा घेऊन बाहेर आली आणि थोरल्यानं काय बाय घातलेली पिशवीत गाडीत घेतली। कल्लवा तायप्पाला घेऊन गाडीत चढली।
गल्लीतल्या पाण्याला जाणारं माणूस थांबून थांबून बघायला लागलं. तुकामुळे त्यानं लगेच गाडी दाबली आणि तानू सुतारीन घोरपड्याच्या घराजवळ गाडीची वाट बघत उभी होती. गाडी आल्यावरती गाडी चढतच कल्लवाला म्हणाली, अगं कव्वापासून उभी राहिली खुळी, आता घराकडेच यावं म्हणालते. झाला बाई येळ तरी पहिल्या कोंबड्याला उठलोय म्हणतच कल्लवानं आपण काय काय केलं, कसं केलं, कशी आवरली हे सगळं एकानंतर एक असं सांगायला सुरुवात केली. आणि तो तुकामुळे त्या गाडी हाणू लागला. थोडासा टाइम झाला असं सगळेजण सांगतात. आणि मग गाडी बिळकुंदीच्या शिवला लागली. डोंगराच्या पलीकडनं दिवस वर येत असलेला दिसू लागला. तानू सुतारीन भक्तिभावानं सूर्यदेवाच्या पाया पडली आणि हळूहळू सूर्याची किरण वर येऊन सगळ्या जमिनीवर पसरू लागली. मध्येच एखादं दुसरं पाखरू रानातून भुरकून इकडून तिकडे उडून जायचं. तर गाडीतनं बेलगुंदीची शिव ओलांडल्याबरोबर इंचनाळचं रान नाही म्हटलं तर तासाच्या अंतरावर होतं. तुका आपल्यातच तालात बैलांना हाकत होता. थोरला गाडीत बसल्यापासून कसल्या तरी विचारात गुंतला होता. काय म्हणायला कल्लवा तेवढीच हसत खेळत बोलायला लागली. ती तानू सुतारणीच्या मनात कसली तरी पालचूक चुकली आणि तिनं तुकाला डिवचत विचारलं, ह्या आधी कवा शेवंता मावशीकडे आलतास का कधी? नाही बाई. मधी बायको लागली ती जाऊया म्हणून माग. खरं काय मी कधी काही काम पडलं नाही आलो नाही. लय महात्माची बाई हाय, ताना सुतारीन सांगू लागली. आता बघा त्या शेवंताचं मोठेपण, तिचं महात्म्य, ती किती मोठी जाणती आहे किंवा ती किती मोठी जोगती नाही. डोंगराची बाई, ही तानू सुतारीन सांगू लागली, डोंगराची बाई येती नव्ह तिच्या अंगात असा तुका म्हणू लागला. ती म्हणती होय, खरं बायकांचं वेगळं आणि इतर बायकांचं वेगळं, पण शेवंताचं वेगळं आहे. आता तायापच बघ की, सगळं डॉक्टर हारलं, तिथं नुसत्या भंडाऱ्याच्या चिमटीनं बरं केलं. खरं गाव म्हणते या गुन्ह्या डॉक्टरनं बरं केलं. पण ती म्हणते नाही. अरे गावाला का माहित आहे, कल्लवालाच विचार की, त्या दिवशी आम्ही दोघींबी इंचनाळला फिराटी मारली म्हणून सगळं झालं. इंचनाळला ह्या जाऊन आल्यात, घेऊन या म्हणली ती शेवंता, आणि म्हणून तर आपण निघालो. तिचं सगळं महात्म्य सांगितलं. तितक्यात इंचनाळच्या पांदीला गाडी लागली. बैलगाडी सोडून झाडाखाली बांध असं तुकाला सांगितलं थोरल्यानं. तुकानं इकडे तिकडे बघितलं. जवळच गावाच्या कडेला शेवंता देवावालीचं घर, बाजूला सगळं गायरान, त्यात आधीमध्ये एखादं झाड, जवळच पानं, गच्च वाढलेला चीक. त्यानं गडबडीनं बैल सोडली आणि जवळच्या बाबळी खाली मुळीलाच त्यानं गुतपाळली, म्हणजे बांधली, गुंतवली. आता ही तिकडची बोली. आता तू येईपर्यंत सगळीच गाडी जवळ थांबली होती. तुका मोहित्या खांद्यावर चाबूक टाकून चला गा असा म्हणत तो निघाला. तानू सुतारी जागची हल्ली आणि मागोमाग सगळे शेवंताच्या दारात बसलेली बघून तानू सुतारीने बाहेरच शिरलं. आतला सोपा भरला असणार. ती शेवंताकाच्या दारातल्या पायरीवर आली आणि तिनं खुनेनच तुकाला आणि थोरल्याला बाहेर उभा राहायला सांगितलं आणि तायाप्पाला हाताला धरून आत घेऊन गेली. ती तानू सुतारी आतल्या बाजूला पाय टाकल्या तायाप्पा गडबडला. सगळीकडे बायकाच बायका, सगळा सोपा गच्च भराला. लगीवर बी बायका दाटीवाटीनं बसल्या. त्या वरच्या कडेला भला मोठा जग पुजलाता आणि जवळच उंचच्या उंच अशा आसनावर देवीचं आसन केलं. त्याच्यावर देवीचा भला मोठा असा टाक ठेवलेला होता पितळेचा. सगळ्यात देवाच्या मोराच्या पिसांची चोळी खणाची तिथं झाली, गर्दी झाली होती, इतकी खणं आली होती. आणि मग कल्लवा त्या तायाप्पाला घेऊन बसलेली भिंतीला टेकून. तायाप्पा बसल्या बसल्या डोळ्यांची पापणी मिटवून त्यानं घेतली. उद गाई उद असं करून जोरानं कोणीतरी आरडलं आणि तायाप्पाला दचकूनच जाग आली. त्यानं डोळे उघडले.
शेवंताकाच्या शेजारी बसलेली बाई ती मोठ्या मोठ्यानं उदळ घालायला लागली, ती उद उद म्हणायला लागली. आणि तितक्यात ह्या आवाजाची पाटावर बसलेली शेवंता एकाएकी घुमायला लागली. आता ती सगळी तिथलची जी वातावरण निर्मिती का नाही, तिथं देवाचं महात्म्य वाढलं त्या शेवंताच्या. तिच्या अंगात आता डोंगराची देवी आलेली आहे, यल्लम्मा. आणि मग हे सगळे लोक तिथं बघून आश्चर्यचकित झालेले. तायाप्पा वगैरे हे सगळे, त्यांना हे सगळे आश्चर्यचकित होऊन बघायला लागलेले शेवंताच्या या कृतीकडं. आणि शेवंता ही अंगाला असे आळेपिळे देऊन तिच्या अंगात आलेले. आणि 2 वाजेपर्यंत यांचा नंबर काही लागला नाही तायाप्पाचा. थोडी गर्दी जरा कमी झाली. थोडस त्या तानू सुतारणीनं शेवंताला जरा बाहेर जाऊन या म्हणून तिला खुणवलं. आणि मग आपली कवा इतिया बाई पाळी, नंबर आपला कवा लागतो. ती म्हणते आणखी जराशी कडकड 10-5 उरल्या, तेवढ्या झाल्या की आपलंच नंबर आहे. आगा त्याचं निराळं, आपलं निराळं. आमचा उतारा टाकायचा हाय, होटी भरायची हाय, देवाचं काम आहे ते. घिसडघाई कशी चालल. तानू सुतारीन त्या बारक्या पोराला समजावल्या, तुकाला समजावून सांगू लागली. कारण तुका म्हणू लागला ना, किती लवकर जात, किती वेळ लागतोय अजून. आणि मग तितक्यामध्ये बसून बसून जीव कासावीस होऊ लागला त्यांचा. तानू सुतारीन तितक्यात आली, तिथं बोलू लागली. आणि कल्लवा म्हणते, त्या गजरगावच्या बाईचं बघितल्यासा? कल्लवा म्हणते, काय बाई? मला तर अंगावर काठाच आला. तानू सुतारीन एकदम गंभीर झाली आणि सांगू लागली, काय झालं त्या बाईला? तुकानं उत्सुकतेने विचारलं. अगा तिच्या अंगावर भाकरी एवढं चकांद उठल त्या, खाऊन देऊ लागली. कशानं? हेच किती देवाचं निघालंय. लहानपणी कवा भंडारा तुडविल ती म्हण, ती आता भोगाय आलंय. कल्लवानं अधिक माहिती पुरवली. दोघी समोरच्या घराकडे वळल्या. तांब्यावर पाणी घेतलं, थोडी राग घेतली, तोंड धुतलं. पदरानं तोंड पुसत तानू सुतारीनं आत गेली आणि बाहेर येतच म्हणाली, चला होईत आलंय आता सगळं, आज चल. आता देववाली शेवंता थंडगार बसून समोरच्या बायकांना काय बाय सांगायला लागली ती. तासाभरात सगळ्या बायका पांगल्या. तशी तानू सुतारीन पुढं होतं. शेवंताकाच्या पाया पडली. मागोमाग कल्लवा आडवी झाली, पाया पडली. तशी कटाळून गेलेली शेवंताका हसल्यागत करतच म्हणाली, कसं हाय लेकराचं? ते म्हणते, आईच्या आशीर्वादानं वाचलं. बघा ही मागे तानू सुतारीन या शेवंताकडे घेऊन आली होती उंचनाळला. दोघीच जणी आल्या भंडारा लावून त्या देवीच्या नावाने. आणि मग आज त्याला घेऊन या म्हणून ती आज घेऊन आले तायप्पाला. आता थोडा वेळ असं बोलली ती शेवंतान अचानक एकाएकी घुमायला लागली. घुमता घुमताच म्हणायला लागली, कुठं हाय माझं झाड? कुठं बसविल्यासा त्याला? माझ्या समोर आणा, माझ्या समोर आणा, असं ती म्हणू लागली. कल्लवानं लगबगीनं तायाप्पाला उठवून आणून तिच्या समोर बसवलं. तायाप्पानं गुडघं टेकून कपाळ शेवंताच्या पायावर टेकवलं. तशी शेवंताका किती दिवसानं भेटतंय झाड म्हणून किंचाळत पायावर पडलेल्या तायाप्पाच्या अंगावर झुकली. तायाप्पाला मात्र गुदमरल्यासारखं झालं. तायाप्पा गुदमरून गेला. आणि तो तायाप्पा त्या शेवंताच्या अंगावर पडल्याच्यामुळे तो सगळा दबून गेला खाली. आणि पुढं सरकतच तानू सुतारीने आली. ती म्हणाली, देवा एवढी माया होती तर आधीच का बरं कराय नाहीस? तू कवा आलीस? तू कवा आलीस? सरत्या टायमाला आलीस, असं म्हणत शेवंता घुमायला लागली. तर वातावरण गंभीर होऊन गेलं. आणि मग शेवंता असं म्हटल्याबरोबर तानू सुतारी म्हणते, अजून बी काय काय तक्रारी आहेत की?
त्या आता सगळ्या बंद होतील. खरं आता नवीन या कुपाटलंय, तानुसुतारीने सांगते. बघा, कल्लवानं सांगितलं शेवंताक्काला, खरं तर आता एक नवीन आलंय, त्याच्या लघवीतनं रगत चाललंय. आणि शेवंताक्का एकदम किंचाळत म्हणाली, झाड, माझं झाड त्याच्या अंगावर जातंय. बघा, त्याच्या लघवीतनं रक्त येतंय, तर ही अंधश्रद्धाळूपणानं म्हणते ती स्त्रीचं आहे, आता माझं झाड आहे, ती अर्धवट स्त्री आहे, ती पापी आहे, त्याला जोगता केलं पाहिजे, आणि म्हणून तर माझ्या झाडाच्या अंगावरनं जातंय, असं ती बोलायला लागली. तिने गपकन उठून देवाऱ्यावरचा भंडारा शेवंताकाच्या कपाळाला लावला त्या तानुसुतारने. आणि मग जगासमोरच्या तांब्यात, त्याच्या घरात जग जे ठेवलं त्याच्या समोरचं तांब्यातलं पाणी तोंडावर शिंपडलं. घटकाभर शेवंताकाच्या डोळ्याची पापणी हल्ली नाही, सगळ्यांच्या अंगाचं पाणी झालं आणि कल्लवाचा अंग लटलटायला लागला. तायप्पाचा घसा कोरडा पडला, थोरल्याला दम लागल्यागत झाला. तानुसुतारीनं जगातला भंडारा शेवंताकाच्या नाकाजवळ नेला. शेवंताका जराशी हल्ली, सगळ्यांच्या जीवात जीव आला. तिला उठून भिंतीला टेकून बसवलं आणि शेवंताकानं तायप्पाच्या कपाळाला तो भंडारा मागला. शेजारच्या परडीतला तो भंडारा घेतला, पुढचाभर भंडारा तायप्पाच्या कपाळाला माखला आणि निम्म्या शिम्म्या भंडारा त्याच्या डोळ्यात गेला आणि त्याच्या डोळ्याला पाण्याची धार लागली. कल्लवा पोराच्या भंडारा माखल्या कपाळाकडे बघतच आहे. बघा, ही इथलची त्या तानुसुतारणीनं, या कल्लवानं या शेवंताकडं इंचनाळला आणलं आणि ती आता सांगते की इंचनाळ तुम्ही आल्यामुळं ते आता त्याची तब्येत दुरुस्त होईल, पण त्याला मात्र सगळ्या गोष्टी विपरीत होती. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. त्या इंचनाळून मग ते वापस निघाले परतीच्या मार्गाला. तासाभरानं शेवंताचं महात्म्य वर्णन चालू होतं. थोरला जो आहे का नाही कल्लवाचा पती, तो खर तर पुरोगामी विचाराचा. ती तानुसुतारीन म्हणते की तुम्हाला माहित झालं का, काय सांगितलं शेवंतानं, माझं झाड आहे, त्याच्या अंगावर चाललंय, आता त्याला जोगता सोडायला पाहिजे. आणि तो कल्लवाचा पती जो आहे का नाही थोरला, तो म्हणतो, तो पुरोगामी विचारायचा, तो म्हणतो जोगता म्हणून माझ्या तायप्पाला सोडायला चालणार नाही, तो विरोध करतो. पण तानुसुतारीन मात्र आक्रमक होते आणि त्याला सोडलाच पाहिजे असं ती बोलते. आणि एकदा का देवीनं थुंकून टाकलं तर असं माघारी घेऊन चालत नाही. आणि म्हणून हे काय नाही, आता त्याला आता एकदाचा देवीला सोडला पाहिजे आणि तो जोगता करून सोडला पाहिजे. आणि मग इतक्यामध्ये काय अवस्था होत असेल, एक तरुण घरातला मुलगा, गड्यासारखा गडी, कशाच्या तरी आजारपणानं खुश व्हायला लागतो, कुडकुडीत व्हायला लागतो, पण त्याच्यावरचा उपाय म्हणून त्याला जोगता म्हणून सोडायचं. ही अत्यंत वाईट अवस्था तायप्पाची, त्याच्या घरच्यांची, त्याच्या आईची, त्याच्या बापाची, आणि घरामध्ये प्रचंड भांडणं होतात. पण काही केल्या कल्लवाला वाटतं की माझं लेकरू वाचलं पाहिजे, ते साडी ते लुगडं नेसून का गावभर फिरेना, माझ्या नजरेच्या आड जाईपर्यंत, मी या जगाचा निरोप घेईपर्यंत हे कुठे का असेना कसं का असेना सुखानं राहिलं पाहिजे, ही तिची भावना. पण या देवदासी जोगते हे जे सोडले जातात ना, या सोडण्याच्या संदर्भात लेखकानं खूप मोठी चळवळ उभी केली. आणि त्या चळवळीचाच एक भाग म्हणून या कादंबरीचा जो भाग पुढे येतो ना, त्याचं गांभीर्य आपल्याला कळतं. आणि मग आता जोगता सोडायचं म्हणजे काय करावं लागेल,
सगळा विधी करावा लागेल आणि हा विधी नुसता करून भागणार नाही. आता बघा काय होतंय, तो तायाप्पा आहे का नाही थोडा बाहेर जातो, अशक्तपणा त्याचा वाढत चाललेला आहे, त्याला उठवत नाही, अंधारी येते. मग देवीच करायला पाहिजे, पण झोपता सोडणं हे किती आश्चर्य आहे. आणि म्हणून आता हे कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार झालेले, तायप्पाला जोगता म्हणून सोडायला. आणि तो तायप्पाच्या डोक्यात प्रचंड असं विघ्न खेळायला लागतं आणि काय काय करावं लागेल काय काय नाही हे शेवंतानं सांगितलेलं आहे. आणि ती तान सुतारी सांगू लागली, आता काय आपणाला येत्या चैत्याच्या पुनवाला त्या डोंगराच्या बाईचं सगळं करायला पाहिजे, माग काय राखायचं नाही. शेवंताकानं बी असंच सांगितलं, एकदाच मोकळं व्हायचं, आता ह्याचं सगळं राखीला लागल. काय काय कराय सांगितलंय काय नाही, ह्याच्या गळ्यात दर्शन बांधायचं, पांढरी पाच सुतं नेसवायची आणि बाळ जोगतीनीला वाढवायचं. बघा हा बाळ जोगता म्हणून सोडायचा म्हणजे 5 सुतं नेसवायलाच सांगितलंय, 5 जोगतिनींना साड्या आणि मग ह्याला एक साडी, तायप्पाला आत्तीचं एक. मग आत्या घरी आली होती, ती सगळं विचारते हे काय झालं तायप्पाला बघायला, सगळी रांग लागली पाहुण्याची. तर मग ते सगळं कल्लवा सांगते त्या आत्तीला. त्या आत्याला वाटतं त्याच्या तायप्पाच्या ती किती वाईट आहे. मगापर्यंत शांत असणारी ती आत्तवा ती सापागत वळवळायला लागली, एकदम गंभीर झाली, तिलाच तोंडात मारल्यागत झालं. ती मेलेल्या मड्यागत तायप्पाकडे बघत राहिली. तायप्पाला तिथं बसवना, तो उठला आणि परड्या मागच्या सोप्याला गेला. त्यानं डेऱ्यातलं गार पाणी सपासप तोंडावर मारून घेतलं, न्हाणीजवळ घटकाभर उभा राहिला. त्याला पुन्हा तोंडावर पाणी मारून घ्यावा असं वाटायला लागलं. स्वतःला आवरत तो चुलीजवळ आला. आई, आत्या आणि काकू त्याच्या अंथरुणाजवळ काय बाय कुजबुजायला लागल्या. क्षणभर त्यानं ते कान देऊन ऐकलं. पुन्हा त्यालाच घाण आली. त्यानं भूक मेलती तरी काकूला वाढायला हळी मारली आणि भीतीला टेकून तो बसला. बघा आता त्या तायप्पाला कळू लागलं ना घरातल्या चर्चा, की आता मला कोणत्याही परिस्थितीत जोगता म्हणून ही सगळी लोक सोडणार आहेत. त्याच्या डोक्यात काय काय विचार येत असतील. हा तायप्पा नुसता हेलावून जातो. आणि मग त्याच्या पुढची जी कहाणी काय चालू होती आपण पुढच्या तासाला बघूया. ठीक आहे.